एक महत्त्वाची बातमी आहे। बच्चू कडू यांची महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे। सकारात्मक बैठक झाल्याची माहिती मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। तर अधिवेशन संपण्याआधीच कर्जमाफी संदर्भात समिती जाहीर करण्याचं आश्वासन दिलं, पण कर्जमाफीची तारीख मात्र सांगितली नाही असं बच्चू कडू म्हणाले। बच्चू कडू आपल्या आंदोलनावर देखील ठाम आहेत। तर बच्चू कडू यांची महसूल मंत्री त्याचबरोबर कृषी मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी उपोषण देखील केलेलं होतं। त्यानंतर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला। आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। जे शेतकऱ्यांच्यासाठी सूचना केलेल्या आहेत त्यातल्या बहुतेक सूचना ह्या योग्य आहेत आणि त्या संदर्भात सरकार योग्य वेळ आल्यावर निर्णय घेईल। ते विषय त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा सूचना ह्या इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहे, योग्य आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल। किमान डझनभर मंत्री होते आणि 5 घंटे बैठक चालली। निर्णय फार पॉझिटिव्ह झाले, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्जमाफीची तारीख सांगितल्या गेली नाही। ते समिती मात्र या अधिवेशनाच्या काळातच जाहीर केल्या जाईल। दिव्यांगाचा पगार सुद्धा याच अधिवेशन काळात ते जाहीर करणार, अधिवेशन संपायच्या अगोदर हे बोलले, पण समिती जाहीर करणार, पण कर्जमाफी कधी करणार याच्यात मात्र किंतु परंतु आहे। त्याच्यानं आमचं आंदोलन अजूनही भूमिका कायम आहे। 7 जुलै ते 14 जुलै आम्ही पदयात्रा काढणार। पंजाबराव देशमुखांच्या गावापासून तर साहेबराव पाटील ज्यांच्या एकाच घरात 5 आत्महत्या झाल्या होत्या, या संदर्भात आम्ही जेथपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मीटिंग घेतली, त्याच्या बाबतीत आश्वासित केलं। हे जरी बरोबर असलं तरी जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। आमची भूमिका कायम राहील। शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही। बच्चू कडू मेला तरी 72, पण बेमानी मात्र होणार नाही, हे मात्र या निमित्तातून सांगतो।